नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, सीईटी सेल कडून सगळ्यात मोठी अपडेट इथे येते. एमएसटी सीईटी 2026 चा पीसीएम ग्रुपचा अटेम्प्ट 1 चा निकाल सीईटी सेलने जाहीर केलेला आहे. बाळांनो, खूप वाट बघायला लावली आपल्याला सीईटी सेलने, खूप आतुरतेने वाट बघत होतो आपण सगळे आणि फायनली आता सीईटी सेलने तुमचा निकाल डिक्लेअर केलेला आहे. आता निकाल कसा चेक करायचा बाळांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकलेली आहे. जसं त्या लिंक वरती क्लिक करणार तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे ऍडमिशन पोर्टल वरती. जसं तुम्ही ऍडमिशन पोर्टल वरती क्लिक करणार तुमच्या समोर असं एक लॉग इन पेज क्रिएट होऊन जाईल. बाळांनो, लॉग इन आयडी आणि तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या समोर परत असं एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर कार्ड वरती क्लिक करायचं आहे आणि जसं स्कोर कार्ड वरती क्लिक करणार तुमच्या समोर इथं एमएसटी सीईटी 2026 चा अटेम्प्ट 1 चा पीसीएम चा स्कोर कार्ड तुम्हाला इथं दिसेल. बाळांनो, फक्त याच्यावरती क्लिक करताच तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे, तर ही आहे तुमची रिझल्ट डाउनलोड करण्याची प्रोसेस. आता एक सगळ्यात महत्वाची सूचना, जर तुम्हाला वाटतंय तुमच्या निकालामध्ये काही ना काही गडबड आहे, जास्त मार्क्सला सुद्धा कमी पर्सेंटाईल आलेले आहेत, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा तुमचे मार्क्स आणि तुमचे पर्सेंटाईल बाळांनो, जेणेकरून आपण काही ना काही त्या विषयावरती ऍक्शन घेऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल त्याचे मार्क्स आणि त्याचे पर्सेंटाईल. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे आणि आता लवकरात लवकर बॅच क्लोज होणार आहे. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. जसा निकाल लागतो प्रत्येक विद्यार्थी लगेच एनरोल करतो बाळांनो, म्हणून लवकर बॅच क्लोज होईल त्याआधी एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी मार्क आले असतील बाळांनो, जरी कमी पर्सेंटाईल आले असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांच पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली, पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, कॅप राऊंडला व्यवस्थित काउन्सिलिंगने केलं, स्पॉट राऊंडला काउन्सिलिंगने केलं, आयएलएस राऊंडला काउन्सिलिंगने केलं, डॉक्युमेंटेशनला व्यवस्थित काउन्सिलिंगने केलं आणि कमी मार्क्स असल्यावर सुद्धा एक चांगलं कॉलेज उठून गेलं बाळांनो. ठीक आहे, कारण बाळांनो पूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुमच्यासाठी पूर्ण नवीन आहे आणि 2-3 दिवसाची ऍडमिशन प्रोसेस नाही, पूर्ण 3 महिने ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. तुमचा हात धरून तुम्हाला पुढे घेऊन जायचंय बाळांनो, जेणेकरून कमी मार्क्सला चांगलं कॉलेज तुम्हाला मिळून द्यायचंय. त्यासाठी काउन्सिलिंग गरजेची. कुठूनही काउन्सिलिंग लावून घ्या, पण काउन्सिलिंग नक्कीच लावून घ्या बाळांनो. ठीक आहे, आणि अशी खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयरला ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे तो स्वतः करून घ्या. जर तुम्हाला काउन्सिलिंगची प्रत्येक स्टेप माहिती, ऍडमिशन प्रोसेस, कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, सगळ्या गोष्टी माहित असेल तर स्वतः करून घ्या. जर नाही माहित असेल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा बाळांनो. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या, है ना. त्यातल्या त्यात तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये बाळांनो डॉक्युमेंटेशन पासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत सपोर्ट भेटतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासाठी नेमला जातो. तो आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, सगळे फॅक्टर्स तुमचे अनालिसिस करून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक आपल्याला चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं बाळांनो. ठीक आहे, आणि स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते. लास्ट इयरला भरपूर विद्यार्थ्यांची फी 2-3 लाख रुपये होती. फीस आपण 0 केली बाळांनो. का माहितीये? फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवली. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल आले असतील किंवा जास्त पर्सेंटाईल आले असतील, 50% काम अजूनही बाकी आहे. या 50% कामला व्यवस्थित करा, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, इथं एक निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य ठरवणार आहे. ठीक आहे, नुसते 4 वर्षाकरता विषय बाळांनो, हा पुढच्या 20 वर्षाचा विषय आहे. ठीक आहे, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. नक्कीच एनरोल करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.